नमस्कार मित्रांनो. आज आपण एका अशा प्रकरणाबद्दल बोलणार आहोत ज्याने संपूर्ण राज्य हादरलं. एक व्यक्ती, एक घर आणि त्या घरातून सापडलेले तब्बल 58 व्हिडिओ. हे फक्त व्हिडिओ नव्हते, तर त्यामागे लपलेली होती एक काळी, धक्कादायक आणि विकृत गोष्ट. पोलीस जेव्हा त्या घरात पोहोचले तेव्हा त्यांना जे दिसलं ते पाहून ते सुद्धा हादरले. नेमकं त्या घरात काय चाललं होतं? हे 58 व्हिडिओ कशाचे होते? आणि पोलिसांनी अशी काय कारवाई केली ज्यामुळे प्रकरण आणखी गंभीर बनलं? आज आपण या संपूर्ण प्रकरणाचा तपशीलवार आढावा घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी जी माहिती समोर येईल ती तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. त्या दिवशी सकाळ अगदी साधी होती, पण पोलिसांसाठी ती एक मोठी कारवाई ठरणार होती. मिळालेली माहिती ही साधी नव्हती, ती खात्रीशीर होती आणि म्हणूनच पोलिसांनी कोणताही धोका न पत्करता एक विशेष टीम तयार केली होती. काही अधिकारी सिव्हिल ड्रेसमध्ये होते, काही जण बाहेर नजर ठेवण्यासाठी उभे होते, तर काही थेट कारवाईसाठी सज्ज होते. त्या घराभोवती हळूहळू पोलिसांनी घेरा घालायला सुरुवात केली. परिसर शांत होता, कुणालाही संशय येऊ नये याची पूर्ण काळजी घेतली जात होती. पण त्या शांततेच्या मागे काहीतरी मोठं लपलेलं आहे याची जाणीव प्रत्येकाला होती. थोड्याच वेळात एक अधिकारी पुढे आला. त्याने दरवाजावर हलक्या हाताने टकटक केली. काही सेकंद शांतता. आतून कोणतीही प्रतिक्रिया नाही. पुन्हा एकदा टकटक. यावेळी आत काही हालचाल जाणवली आणि काही क्षणांनंतर दरवाजा हळूहळू उघडला गेला. समोर उभा असलेला व्यक्ती थोडा गोंधळलेला आणि घाबरलेला दिसत होता. पोलिसांनी लगेच स्वतःची ओळख दिली आणि कोणताही वेळ न दवडता घरात प्रवेश केला. घरात पहिल्यांदा नजर टाकली तेव्हा सगळं अगदी सामान्य वाटत होतं. साधं फर्निचर, नेहमीसारखी मांडणी, कुठेही काही संशयास्पद दिसत नव्हतं. पण अनुभवी पोलिसांची नजर लगेच काही गोष्टी पकडते. भिंतींच्या कोपऱ्यांमध्ये लपवलेले छोटे कॅमेरे, काही ठिकाणी व्यवस्थित लपवलेल्या वायर आणि एका बाजूला ठेवलेलं रेकॉर्डिंगचं सेटअप. हे सगळं पाहताच पोलिसांना खात्री झाली की इथे काहीतरी गंभीर सुरू आहे. ताबडतोब कारवाई सुरू झाली. घरातील प्रत्येक कोपरा तपासला जाऊ लागला. लॅपटॉप, मोबाईल फोन, हार्ड डिस्क, सीसीटीव्ही सिस्टम, एक एक करून सगळं जप्त केलं जाऊ लागलं. त्या व्यक्तीला सतत प्रश्न विचारले जात होते, पण तो स्पष्ट उत्तर देत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरची भीती आता लपवणं त्याला शक्य होत नव्हतं. दरम्यान पोलिसांनी एक डिव्हाइस ऑन केलं. स्क्रीनवर काही फोल्डर्स दिसू लागले. वरून सगळं अगदी सामान्य वाटत होतं, पण जसं एक फोल्डर उघडण्यात आलं तसंच सगळं बदललं. एकामागून एक व्हिडिओ फाईल्स दिसू लागल्या. 1, 2, 3 असं करत करत एकूण संख्या पोहोचली 58 वर. त्या क्षणी तिथे असलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याला समजलं की हे प्रकरण खूप मोठं आहे. काही व्हिडिओ लगेचच तपासण्यासाठी उघडले गेले आणि जे दिसलं ते धक्कादायक होतं. हे सर्व व्हिडिओ गुप्तपणे शूट केलेले होते. कॅमेऱ्यांचे अँगल्स पाहून स्पष्ट होत होतं की हे सगळं जाणीवपूर्वक लपवून केलं गेलं होतं. काही ठिकाणी लोकांना याची कल्पनाच नव्हती की त्यांचे रेकॉर्डिंग चालू आहे. त्या क्षणी काही सेकंदांसाठी सगळं शांत झालं, कारण ही फक्त एक साधी केस नव्हती. इथे प्रायव्हसीचं उल्लंघन होत होतं आणि कदाचित त्याहूनही गंभीर काहीतरी. पोलिसांनी लगेच त्या मुख्य व्यक्तीला ताब्यात घेतलं. घर पूर्णपणे सील करण्यात आलं आणि सगळे पुरावे अधिकृतपणे जप्त करण्यात आले. ही रेड फक्त सुरुवात होती, कारण अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित होते. त्या 58 व्हिडिओमध्ये नेमकं काय होतं? त्यामागचा हेतू काय होता? आणि या सगळ्यामागे अजून कोण कोण सहभागी होतं? पोलिसांच्या हाती आता सर्वात महत्त्वाचा पुरावा आला होता, ते 58 व्हिडिओ. पण खरा प्रश्न अजूनही तसाच होता. त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय होतं? सुरुवातीला पोलिसांनी काही व्हिडिओ निवडले आणि एक एक करून ते पाहायला सुरुवात केली. पहिला व्हिडिओ सुरू झाला. सुरुवातीला सगळं अगदी सामान्य वाटत होतं. एक साधं खोलीचं दृश्य, काही विशेष नाही. पण काही सेकंदांनी कॅमेऱ्याचा अँगल पाहून एक गोष्ट स्पष्ट झाली. हा कॅमेरा लपवलेला होता. तो उघडपणे ठेवलेला नव्हता. तो अशा जागी ठेवलेला होता जिथून संपूर्ण खोलीवर नजर ठेवता येईल. दुसरा व्हिडिओ, तिसरा व्हिडिओ, प्रत्येक व्हिडिओमध्ये एक समान गोष्ट होती. सगळे व्हिडिओ गुप्तपणे शूट केलेले होते. जसं जसं पोलीस पुढे व्हिडिओ पाहत गेले तसतसं चित्र आणखी स्पष्ट होत गेलं. हे फक्त रॅन्डम रेकॉर्डिंग नव्हतं, हे सगळं प्लॅन करून केलं जात होतं. काही व्हिडिओंमध्ये वेगवेगळे लोक दिसत होते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या लोकांना रेकॉर्डिंग चालू आहे याची कल्पना नव्हती. त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या हालचालीतून हे स्पष्ट दिसत होतं. ही गोष्ट पोलिसांसाठी खूप गंभीर होती,
कारण हे सरळ सरळ प्रायव्हसीचं उल्लंघन होतं. पण इथेच गोष्ट संपत नव्हती. काही व्हिडिओंमध्ये अशी परिस्थिती दिसत होती जिथे त्या रेकॉर्डिंगचा वापर चुकीच्या उद्देशासाठी केला जाऊ शकतो. हे फक्त व्हिडिओ शूट करणं नव्हतं, हे कदाचित ब्लॅकमेलिंगसाठी वापरलं जाऊ शकत होतं. जसं जसं तपास पुढे गेला तसतसं काही फाईल्समध्ये वेगळे फोल्डर्स सापडले. त्यामध्ये काही क्लिप्स एडिट केलेल्या होत्या, काही व्हिडिओ वेगळ्या नावाने सेव्ह केले होते आणि काही डेटा बाहेर पाठवल्या गेल्याचे संकेत मिळत होते. आता पोलिसांना एक गोष्ट स्पष्ट झाली की हा एकट्या व्यक्तीचा खेळ नसू शकतो. यामागे कदाचित एक मोठं नेटवर्क असू शकतं. त्या क्षणी तपासाचं स्वरूप पूर्णपणे बदललं. हे फक्त एक घर, एक व्यक्ती आणि काही व्हिडिओ इतकंच राहिलं नव्हतं. हे एक मोठं आणि गुंतागुंतीचं प्रकरण बनलं होतं. मुख्य आरोपी ताब्यात होता, पण त्याच्याकडून मिळालेली माहिती अपुरी होती. तो अजूनही काही गोष्टी लपवत होता. पण पोलीस थांबणारे नव्हते. पोलिसांनी लगेच डिजिटल फॉरेन्सिक टीमला बोलावलं. प्रत्येक डेटा, प्रत्येक कॉल, प्रत्येक हालचाल बारकाईने तपासली जाऊ लागली. डिजिटल फॉरेन्सिक टीमने डेटा रिकव्हर केला, डिलीट केलेल्या फाईल्ससुद्धा परत मिळवल्या. आणि इथे सापडला एक महत्त्वाचा धागा. काही फाईल्समध्ये त्याचं थेट कनेक्शन दिसत होतं. जसं जसं तपास पुढे गेला तसतसं त्याचं खरं रूप समोर येऊ लागलं. तो बाहेरून अगदी सामान्य माणूस दिसत होता, लोकांमध्ये मिसळणारा, विश्वास मिळवणारा. पण आतून तो पूर्णपणे वेगळा होता. त्याने अत्यंत प्लॅनिंगने हे सगळं उभारलं होतं. कॅमेरे कुठे लावायचे, रेकॉर्डिंग कसं करायचं आणि डेटा कसा साठवायचा, सगळं आधीपासून ठरलेलं होतं. पण सगळ्यात धक्कादायक गोष्ट अजून बाकी होती. पोलिसांना काही पुरावे असे सापडले ज्यामुळे एक मोठा प्रश्न निर्माण झाला. तो एकटाच होता का? काही कॉल रेकॉर्ड्स, काही मेसेजेस आणि काही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स. यातून असं दिसत होतं की या सगळ्यामागे अजून लोक असू शकतात. कदाचित एक पूर्ण नेटवर्क काम करत होतं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे सगळं का केलं जात होतं? तपासात असं समोर आलं की या व्हिडिओंचा वापर लोकांना ब्लॅकमेल करण्यासाठी केला जाऊ शकतो किंवा त्यातून पैसे कमावण्यासाठी. ही फक्त विकृती नव्हती, तर एक प्रकारचा गुन्हेगारी व्यवसाय असू शकतो. गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला, त्याला कोर्टात हजर करण्यात आलं आणि पुढील तपासासाठी पोलीस कोठडी मागण्यात आली. पोलीस आता फक्त त्याच्यावरच थांबले नव्हते, तर त्याच्या संपर्कात असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा तपास सुरू झाला. कधीकधी सर्वात साधा दिसणारा माणूस सर्वात मोठा धोका असू शकतो आणि आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे हे ओळखणं खूप गरजेचं आहे. मुख्य आरोपी ताब्यात होता, पण त्याच्याकडून मिळालेली माहिती अपुरी होती. तो अजूनही काही गोष्टी लपवत होता. पण पोलीस थांबणारे नव्हते. या प्रकरणासाठी एक विशेष तपास पथक तयार करण्यात आलं. सायबर एक्सपर्ट्स, डिजिटल फॉरेन्सिक टीम आणि क्राईम ब्रांचचे अनुभवी अधिकारी सगळे एकत्र काम करू लागले. प्रत्येक डेटा, प्रत्येक कॉल, प्रत्येक हालचाल बारकाईने तपासली जाऊ लागली. आरोपीच्या डिव्हाइसेसमधून मिळालेला डेटा हा या तपासाचा सर्वात महत्त्वाचा भाग होता. डिलीट केलेल्या फाईल्स परत मिळवल्या गेल्या, चॅट हिस्टरी रिकव्हर करण्यात आली आणि काही महत्त्वाचे कॉन्टॅक्ट समोर आले. काही नंबर वारंवार दिसत होते, काही अनोळखी आयडी, काही ऑनलाईन अकाउंट्स. जसं जसं डेटा विश्लेषण केलं गेलं तसतशी एक गोष्ट स्पष्ट होऊ लागली. हे एकट्या व्यक्तीचा खेळ नव्हता. काही लोकांशी नियमित संपर्क होता, काहींना डेटा पाठवला जात होता आणि काही ठिकाणी पैसे ट्रान्सफर झाल्याचे संकेत मिळत होते. म्हणजेच हे एक नेटवर्क होतं. पोलिसांनी वेळ न दवडता आणखी काही ठिकाणी छापे टाकले. काही संशयित लोकांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं, काहींना ताब्यात घेण्यात आलं. प्रत्येक रेडनंतर नवे पुरावे सापडत होते आणि केस आणखी मजबूत होत होती. या प्रकरणात आता प्रायव्हसी उल्लंघन, डिजिटल क्राईम आणि इतर गंभीर गुन्ह्यांखाली कारवाई सुरू झाली. कायदा याकडे खूप गंभीरतेने पाहत होता, कारण हे फक्त एक व्यक्तीवर परिणाम करणारे नव्हते, तर समाजासाठी धोकादायक होतं. तपास जसा जसा पुढे गेला तसतसे काही मोठे खुलासे झाले. काही लोक या व्हिडिओंचा गैरवापर करत होते, काहींना यातून फायदा मिळत होता आणि काही अजूनही लपून बसले होते. ही गोष्ट स्पष्ट झाली की ही फक्त सुरुवात होती. आता पोलिसांसमोर सर्वात मोठं आव्हान होतं, संपूर्ण नेटवर्क उघड करणे, प्रत्येक आरोपीला पकडणे आणि सर्व पीडितांना न्याय मिळवून देणे. ही केस फक्त एक गुन्हा नव्हती, ही एक अशी घटना होती ज्याने अनेक लोकांचा विश्वास हादरला. 58 व्हिडिओ, एक घर आणि एक आरोपी, पण यामागे लपलेलं वास्तव खूप मोठं होतं. आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे हे आपण कधीकधी ओळखूच शकत नाही. लोक ज्यांच्यावर विश्वास ठेवतात, ज्यांच्यासोबत ते सुरक्षित वाटतात, कधीकधी तेच लोक त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका बनू शकतात. या प्रकरणाने एक गोष्ट खूप स्पष्ट केली,
प्रायव्हसी ही फक्त एक शब्द नाही, ती प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे. आणि जेव्हा तो हक्क भंग होतो, त्याचा परिणाम फक्त त्या व्यक्तीवरच नाही, तर संपूर्ण समाजावर होतो. आजच्या डिजिटल युगात कॅमेरे सर्वत्र आहेत, इंटरनेट सर्वत्र आहे आणि माहिती एका क्षणात पसरू शकते. म्हणून सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला कधीही काही संशयास्पद वाटलं, तर दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी आवाज उठवा. कारण एक छोटा निर्णय मोठा गुन्हा थांबवू शकतो. या केसने पोलिसांसमोर सुद्धा एक मोठं आव्हान ठेवलं, पण त्यांनी वेळीच कारवाई करून एक मोठं जाळं उघड करण्याची सुरुवात केली. कधीकधी आपण पाहतो ते खरं नसतं, आणि जे खरं असतं ते दिसत नाही. ही तशीच कथा आहे, एक शांत दिसणारं थर. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? या प्रकरणात अजून किती लोक सहभागी असतील आणि अशा घटना थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे? तुमचं मत खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला अशा रिअल क्राईम स्टोरीज आवडत असतील तर